प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुती महाविकास आघाडीत जाहिरात वॉर। वृत्तपत्रांमध्ये भाजपकडून से नो टू काँग्रेसच्या जाहिराती, तर काँग्रेसकडून महाअभद्र युतीचा महाअभद्र कारभार हद्दपार करू, भ्रष्ट युती सरकार आशयाची जाहिरात। उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून एक्स पोस्टच्या माध्यमातून कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न। जे बोलतो ते करून दाखवतो, विकास कामांचा लेखाजोखा अशा आशयाची पोस्ट। आज जे.पी. नड्डा यांच्या महाराष्ट्रात 3 सभा। नवी मुंबईतल्या नेरूळच्या रामलीला मैदानात सभेचं आयोजन, तर दुपारी अहिल्यानगरमधल्या कर्जतमध्ये आणि अक्कलकोटमध्येही सभा होणार। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या आज मुंबईत सांगता सभा। मुंबादेवी मतदारसंघात शिंदेंची, तर वांद्र्यात वरुण सरदेसाईंसाठी ठाकरेंची सभा। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप नेत्यांच्या सभांचा धडाका। फडणवीस आणि गडकरींच्या विदर्भात सभा, तर अमित शहा सकाळी नवी मुंबईत मंदा म्हात्रेंसाठी सभा घेणार। भंडाऱ्यातील साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा रोड शो। लाखांदूर, लाखनी आणि साकोली या तिन्ही तालुक्यात पटोलेंचा रोड शो। त्यानंतर साकोली इथे शेवटची प्रचार सभा घेणार। काँग्रेसचे नेते राहुल गांधींची आज सोफिटेल हॉटेलमध्ये महत्त्वाच्या विषयावर पत्रकार परिषद। अनेक महत्त्वाचे नेतेही उपस्थित राहणार। आज प्रचार संपल्यानंतर उद्या उद्धव ठाकरे तुळजाभवानीचं दर्शन घेणार। ठाकरेंनी प्रचाराची सुरुवात कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाने केली होती। संपूर्ण मुंबई अदानींच्या घशात घालायला निघाले। जिथे जातील तिथे अदानी हे भाजप सरकारचं धोरण। सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये अदानींसाठीचे आदेश फाडून टाकणार, उद्धव ठाकरेंची घोषणा। आम्हाला दम दिल्यास तुमच्या नाकातोंडात भुसा घालू, मुख्यमंत्री शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर। सरकार आल्यावर शिंदेंसह इतरांना जेलमध्ये टाकण्याचा ठाकरेंनी दिला होता इशारा। राज्यात नजर ठेवण्यासाठी भाजपनं गुजरातमधनं महाराष्ट्रात माणसं आणली, हे पंकजा मुंडेच बोलल्या। महाविकास आघाडीच्या सभेत ठाकरेंकडून पंकजा मुंडेंचं कौतुक। छत्रपती संभाजीनगर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा शाळांना दणका। 33 खासगी अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांवरती निलंबनाची कारवाई। निवडणूक कामासाठी शिक्षकांची माहिती सादर न केल्यामुळे कारवाई। नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने। प्रियांका गांधींच्या रोड शो दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे। दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रियांका गांधींवर टीका। प्रियांका गांधी यांच्या सभेला संगमनेरहून लोक आणूनही अवघे 3000च लोक उपस्थित। राधाकृष्ण विखेंचा टोला। भाजप नेत्यांनी भ्रष्टाचाराचा पैसा दिला तर तो घ्या, मात्र मत काँग्रेसला द्या। नागपुरात प्रियांका गांधी यांच्या सभेदरम्यान काँग्रेसच्या बंटी शेळकेंचं वादग्रस्त वक्तव्य। श्रीजया चव्हाणांविरोधात रेवंत रेड्डींचा प्रचार। अशोक चव्हाणांकडून पैसे घ्या पण मत काँग्रेसलाच द्या। अशोक चव्हाणांची घामाची कमाई नाही, पैसे कमी पडले तर चव्हाणांच्या घरी जाऊन घ्या। रेवंत रेड्डी यांचं वादग्रस्त वक्तव्य। आरएसएस आणि तेलुगू देसमला दगा देऊन काँग्रेसमध्ये आलेल्या रेवंत रेड्डींनी पक्षनिष्ठा शिकवू नये। अशोक चव्हाणांचा रेड्डींवरती पलटवार। अशोक चव्हाणांवर गद्दार आणि धोकेबाज रेड्डींनी केला होता उल्लेख। विरोधकांकडून मला प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न। एमआयएमचे उमेदवार वारिस पठाण यांचा आरोप। जाणीवपूर्वक प्रचार रॅलीला परवानगी नाकारली जात असल्याचं म्हणत पठाण भाऊक। छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड मतदारसंघाच्या उमेदवार संजना जाधवांना अश्रू अनावर। पती हर्षवर्धन जाधवांकडून झालेल्या छळवणुकीची संजना जाधवांना आठवण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।